नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी 75% पीक विमा मंजूर केलेला आहे। मित्रांनो, नेमकी आहे का बातमी आपण सविस्तर बघूया। पण त्याच्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, हे बघा सांगितल्याप्रमाणे आता राज्यातील जवळपास 35 लाख शेतकऱ्यांना 75% खरीप पीक विमा रक्कम देण्यात येणार आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी आज दिली। मित्रांनो, त्यामुळे पीक विमा कंपन्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये 1800 कोटी रुपयाची पीक विमा अग्रिम देणं मंजूर झालेले। मित्रांनो, आता येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, कारण शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये 15 तारखेपासून आचारसंहिता लागणार। मित्रांनो, आता यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहेत आपण ते बघूया। हे बघा, नाशिक जिल्हा आहे, जळगाव आहे, अहमदनगर आहे, सोलापूर आहे, सातारा आहे, सांगली, बीड, त्यानंतर आहे बुलढाणा, धाराशिव, अकोला, कोल्हापूर,